नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. औदुंबर संदीपान देशमुख, मुक्काम धानोरे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण तुमचं कांद्याचं किती क्षेत्र आहे? 40 गुंठ्याचं क्षेत्र आहे कांद्याचं आपलं. 40 गुंठे. आणि साधारण आता ह्याची लागवड कधी केली होती तुम्ही? ऑगस्टच्या 20 तारखेला कांद्याची लागवड केली. साधारण आज बरोबर 100 दिवस होत आहेत. बर. 1-2 दिवस कमीच असतील 100 दिवसाला. हा. जर प्रत्येक वर्षी कांदा करत असताना आम्ही साधारण 4 महिन्याच्या आसपास कांदा काढतो. पण चालू वर्षी लागण केल्यापासून 15 दिवसानंतर जी पावसाला सुरुवात झाली. बर. म्हणजे पूर्ण पावसातला कांदा आहे? पूर्ण पावसातला कांदा म्हणजे साधारणपणे 50 दिवस तर कांद्यातनं पाणी वाहत होतं. 50 दिवस? 50 दिवस सलग 50 दिवस. 50 दिवस कांद्यातनं पाणी वाहत असेल तर कांदा राहिला असता का? कांदा राहणारच नाही असं गृहीत धरूनच आम्ही फिरकत नव्हतो इकडे. मुळात पहिली गोष्ट. पण एक चमत्कार घडला. कारण गेल्या वर्षीपासून आमच्या गावात शेजारील मानेगाव मध्ये समाधान बेडगे म्हणून तुमच्या वैदिकचे डीलर आहेत. बर. त्यांच्याकडनं आम्ही कृषी अमृत, त्यानंतर तुमचं वैदिकचं दाणेदार असणारं खत वापरायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी आम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट आला होता. बर. ह्या 40 गुंठ्यामध्ये साधारण 240 बॅग कांदा निघाला होता. 240 बॅग. आणि साधारणपणे त्याच्यामध्ये गुलटी वगैरे हा काय प्रकारच नव्हता. 1 नंबर आणि 2 नंबरच कांदा सगळा निघाला होता. पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये ह्या वर्षी आम्ही कांद्याचा प्रयोग केला. पण थोडस पाऊस जास्त असल्यामुळं आता साधारण गेल्या वर्षीपेक्षा 20-25% कमी निघेल उत्पादन. पण कांदा टिकून आहे. आता हे दिसतंय तुमच्या माझ्या समोर ठेवलेला कांदा हा काय असं निवडून ठेवलेला नाही. कुठला जरी कांदा बघितला तर याच्यापेक्षा थोडा लहान असेल किंवा या पद्धतीचा संपूर्ण कांदा आहे. आणि माझा अंदाज आहे की टोटल ह्या आमच्या आता असलेल्या 40 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये त्या खतामुळं 1 पिशवी नासकीय कांद्याची निघणार नाही. 1 पिशवी सुद्धा अजिबात निघणार नाही. कारण आता प्रत्यक्षात समोर उपटलेला सगळा कांदा दिसतो. इकडे पाठीमागा आहे. कुठंच कांदा असा तुम्हाला आता ही माझ्या पाठीमागचा कांदा घेतला तरी सुद्धा तुम्हाला सगळा अगदी घट्ट कांदा आहे. आणि विशेष म्हणजे खरं तर आम्ही आणखीन 15 दिवस थांबायला पाहिजे होतं. पण शेतकऱ्याच्या मार्केटकडे बघून शेती करण्याचा कल सध्या माझा तर वैयक्तिक आहे. उद्या भविष्यात 15 दिवसात जर मार्केट एकदम डाऊन झालं, कुठं आयात वगैरे चालू आहे कांद्याची फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये परदेशातून, म्हणून पटकन आज काढून आता उद्या चिरणारच आहे आम्ही डायरेक्ट. ओके. म्हणजे आता मला सांगा ही साईज एकदम म्हणजे 100 दिवसाच्या आतली साईज आहे? हा, 100 दिवस म्हणजे 1-2 दिवस कमीच असतील. ओके. तर मला सांगा ह्याची व्हरायटी कोणती आहे? काय हे आता पंचगंगाच म्हणून आणलं होतं आपण. आणि असं काय आम्ही पुण्यातलंच बी होतं घरगुती काय म्हणजे पंचगंगा. आणि लागवड अशी टोचून केली तुम्ही म्हणजे रोप लावले? रोप तयार केलं अगोदर. बर. गादी वाप्यावरती. आणि मग लागण केली ती बायाकडून, महिलाकडून. ओके. म्हणत आता ही जी माती बघतोय आपण एकदम काळे आणि पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी साठलं होतं. आता ही बघितलं तर सगळा कांदाच आहे. आणि ह्या पलीकडच्या मागे तर तुम्ही म्हणत होता पूर्ण असं वाहत होतं पाणी. तर किती 2 महिने पाणी वाहत होतं? सर थोडक्यात तुम्हाला सांगतो, लागण करताना 1 पाणी दिलं. बर. आणि त्याच्यानंतर 2 पाणी आता दिले ती मागच्या 3 आठवड्यात.
3 पाण्याचा कांदा फक्त 3च कांद्याचं कांदा. पाणीच द्यायची गरज भासली नाही, कारण ड्रीप सुद्धा एखाद्या वेळेस शेतकऱ्याचं कधी अधूनमधून बंद राहिला असा पाऊसच ह्या वर्षी सारखा होता आमच्या भागात. ओके. प्रचंड पाऊस. आणि वरच्या बाजूला थोडीशी हलकी जमीन असल्यामुळं वर ऊसाचं क्षेत्र दिसतंय, तिथनं सगळं पर्क्युलेशन होऊन ह्या तुकड्यात खाली येत होतं. पूर्ण ही पाजराच राहणार. पाजराचं म्हणजे पाऊल ठेवता आलं नाही. आम्ही इकडे आलोच नाही 2 महिने साधारण, कारण फिरायलाच येत नव्हतं, तर काय फिरताच येत नव्हतं. पण कांदा वाचला हे काय एक मोठा चमत्कार वाटतंय मला. आणि आम्ही रासायनिक खताचा एक दाणा सुद्धा वापरला नाही, हे वैशिष्ट्य. बर. गेल्या वर्षी बी तुमचं वैदिकच वापरलं होतं, त्याच्यानंतर भुईमुगाचं पीक घेतलं उन्हाळ्यामध्ये, भुईमुग काढून पुन्हा कांदा केला. आता जे शेतकरी म्हणते ती की ही केमिकल वापरल्याशिवाय अशी साईज येऊ शकत नाही, असं काही शेतकऱ्याची धारणा आहे किंवा केमिकल शिवाय येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी काय एक संदेश देऊ इच्छित आहे? शेतकऱ्याची धारणा आहे म्हणजे मी सुद्धा त्याच्यामध्येच मोडत होतो 2 वर्षापूर्वी. बर. म्हणजे तुम्ही मला सुद्धा असंच नेहमी वाटायचं की नत्र NPK वगैरे याच्याशिवाय कसं पीक मोठं होणार, कारण ते बंबारिंग सारखं चालू असतंय ना, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रिएंट. पण आम्हाला आता लक्षात येते की शेणखतामधनं जे सगळं अन्नद्रव्य मिळत होती 3 प्रकारची, ती तुमच्या कृषी अमृत मधनं मिळत आहेत. त्याच्यामुळं माझा 100% तुमच्या त्या वैदिकवरच्या खतावर विश्वास आहे. माझी विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी खरोखरच आपण बी जगलं पाहिजे. जर सृष्टीच वाचवायची असेल, जमीन वाचवायची असेल थोडक्यात, तर आपण थोडस धाडस करून 1 वर्ष एक पीक आलं नाही असं समजून जर वैदिकची खत वापरून जर एखादं पीक केलं, मग लोकांना त्याच्यापासून आत्मविश्वास बळावेल. मग लोक मी म्हणतोय त्या पद्धतीनं म्हणतील, पण त्याला काही 6 महिने वर्षाचा एखाद्या पिकाचा अनुभव घ्यावा लागेल. आणि माझं असं मत आहे की गेल्या वर्षी कांदा काढल्यावर आम्ही भुईमुग पेरला, भुईमुगाला कुठलं रासायनिक खत टाकलं नाही आणि तुमचं वैदिकचे वापर नाही, तरी सुद्धा आमच्या 1 एकरामध्ये आम्हाला जवळजवळ 50 कट्ट सुगराच्या शेंगा झाल्या. बर. म्हणजे पहिलं कृषी अमृत यासाठी वैदिक वापरलेले आहेत त्या प्लॉटला, त्याच्यावरच पुन्हा दुसरं वापरलं नाही. आणि आता सुद्धा माझा अंदाज आहे सगळा सर्वसाधारणपणे आमचा एक 15,000 ते 16,000 रुपये खताला खर्च झाला असेल तुमच्या कांद्याला ह्या वेळेस सुद्धा. गेल्या वर्षी बी तेवढाच झाला, गेल्या वर्षी त्यापेक्षा कमी झाला होता. ह्या वर्षी ते दाणेदार जे तुमचं आहे ते खत वापरलं होतं. गेल्या वर्षी काय दाणेदार वापरलं नव्हतं, फक्त कृषी अमृत टाकलं होतं आपण. ह्या वर्षी मात्र दाणेदारी वापरलं आणि कृषी अमृत वापरलं, कारण आम्हाला त्याची गॅरंटी होती. वाटलं की खर्च जरी झाला तरी सुद्धा उत्पन्न वाढतं. आणि आता मला गॅरंटी आहे की आता जे काय आमचे 50-60 हजार रुपये होतील किंवा चांगला भाव मिळाला तर 1,00,000-1.5 लाख बी होतील, ते सगळं तुमच्या वैदिकच्या खतामुळे. जर इथं युरिया आणि 24 जर घातलं असतं तर खायला एक कांदा सुद्धा आम्हाला राहिला नसता, कारण 2 महिने पाणी वाहते म्हणजे कांदा राहू तर शकेल कसा. म्हणजे आणि आता जे तुम्ही म्हणताय खायला राहू शकला नसता, ह्याचा काय अनुभव आहे तुम्हाला? म्हणजे ह्याच्या आधी काय तसा प्रकार घडलाय का? 4 वर्षापूर्वी 19ला भयंकर पाऊस झाला होता. बर. त्यावेळेस ह्याच प्लॉट मध्ये आणि ह्याच्या खाली आता द्राक्ष आहेत, तिथं 1 एकर अशी 2 एकर कांदा होता आमचा. बर. आणि त्या 2 एकर कांद्यामध्ये असेच त्यावेळेस 2-2.5 महिने सतत म्हणजे पाऊस होता त्या वर्षी. म्हणजे ह्या वर्षी होता तसा? अगदी तसंच. आणि ह्या वर्षीच्या प्रमाणच फक्त आम्ही जुलै एंडला लावला होता ते कांदा, एक 15 दिवस अगोदर लावला होता. ह्या वर्षी लावलाय तो आपण 20 ऑगस्टला लावलाय. तर त्यावेळेस आमच्या टोटल 2 एकरातनं फक्त 7 पिशवी कांदा निघाला होता. 7 पिशवी 2 एकरात? फक्त 7. 7 म्हणल्यावर 60 वाटेल. तो अनुभव आमच्या पाठीशी होता. पुन्हा म्हणून आम्ही कांदा केला नाही. म्हणजे 4 वर्षापूर्वी एकदा तुम्ही कांद्यात पूर्ण टोटल फेल गेला अति पावसामुळे, म्हणून पुन्हा तुम्ही 4 वर्ष कांदा करायचं सोडून दिला. आणि साहेब माझं असं एक मत आहे वैयक्तिक, असे व्हिडिओ मी बरेचसे ऐकले. बर. पण त्याच्यात किती सत्यता आहे याची शंका मला नेहमी यायची. म्हणजे आता जे आपले युट्यूबचे व्हिडिओ बघतात हे बघितलं तुम्हाला काय येते की काय खरंच असेल काय, पण माझा आता जे माझा हा व्हिडिओ पाहतील त्यांना
माझं अगदी खुलं आवाहन आहे की त्यांनी प्रत्यक्ष या. हा मी तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्याबद्दलची माहिती सांगेन, कारण मी त्यातनं बाहेर आलोय. पुन्हा त्यात इतर शेतकऱ्यांनी अडकू नये, कारण शेती ही परवडत नाही म्हणून शेतीला बदनाम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे सध्या. तर माझं अशी विनंती आहे की थोडंसं आपण शेणखत तर वापरा, शेणखत वापरायचं नसेल तर मग कृषी अमृत तर वापरा, पण आता त्याला पर्याय कोण आहे ते वापरा. मला सांगा, शेणखत चांगलं राहिले का हो? शेणखताला नाही ना, आता परिस्थितीच अशी आहे की लोकांना कष्ट करायची प्रवृत्ती नाही. ते जनावर सांभाळा, त्याची निगा करा. आयतं काय बॅग मध्ये मिळतंय का 10 किलो ही हुडकणारी सध्या शेतकरी वर्ग आहे. कारण लोकांकडे आता वेळ नाही, लोकांना रिझल्ट वेगानं हवाय. मग त्यांनी वैदिकडे आता शेणखताला पर्याय म्हणून कृषी अमृत वापरणं शेतकऱ्यासाठी एकदम सुवर्ण संधी आणि एक चांगला पर्याय. अतिशय अतिशय. आता आम्ही साहेब बागेला, द्राक्ष बागेला सुद्धा वापरतो ह्या वर्षीपासून. भाऊ 7 एकर द्राक्ष बाग आहे. आता ह्या वर्षी मी वापरायला चालू केलंय. आणि मी पहिल्यापासूनच माझ्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं वैयक्तिक ते कुठं मार्गदर्शन घेत असतील, कुणाला काय पैसे देऊन, कुठं दुकानदाराकडे, पण मी अनुभवातलं मला आलेले जे बोल आहे ते माझ्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो. द्राक्षाच्या बाबतीतलं असेल, ऊसाच्या बाबतीतलं असेल, कांद्याच्या बाबतीतलं. कांद्याच्या बाबतीत तर माझ्या गावातले 5-6 तरुण शेतकरी आहेत, ती स्वतः माझ्या प्लॉटवरती मागच्या म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी पाऊस चालू असताना येऊन त्यांनी पाहिलं. पुन्हा जाऊन तुमच्या त्या समाधान कडनं जाऊन त्यांनी ती खत आणलाय आणि टाकलाय सुद्धा. काय त्यांची काय प्रतिक्रिया आली? ते आता सध्या अजून कुणाचं म्हणजे आता एखादं पाणी दिले, आता पाणी दिल्यामुळे पुन्हा कांद्याची ज्यावेळेस तुमच्या रानात पाणी होतं आणि रानात पाऊल टाकला तर गुडघे एक तर पाय घुसत होता. हो. तर त्यावेळेस त्यांना काय वाटलं की बाबा ह्या कांद्याची परिस्थिती त्यावेळेस? मी त्यांना म्हणलं होतं की रासायनिक खत वापरलं नाही आपण, सगळं म्हणजे अगदी हे रासायनिकच्या ऐवजी आपण वैदिकचे खत वापरलेत. आणि मला खात्री आहे की 100% ह्यातलं 50% कांदा वाचल. 50% वाचल असं मी म्हणलो होतो त्यावेळेस त्यांना. हा, त्यांना. तरी पण ती खुश झाली. आता त्यांना कांदा काढायला चालू केला, सकाळी सांगितलं. त्याने एक जण येऊन गेले आज सकाळी. तर ती म्हणते तुम्ही 50% म्हणला होता, पण एक बी कांदा नासका कुठं दिसत नाही मला तुमच्या. म्हणजे अख्ख्या प्लॉट मध्ये एक पिशवी कांदा निघत नाही, एकराचा बिगर नसता. असं जर होत असेल तर ताकद किती आहे टेक्नॉलॉजीत? टेक्नॉलॉजीमध्ये ताकद आहे, ही शेतकऱ्यात उतरली पाहिजे साहेब. पण शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही. म्हणून माझी खास लोकांना विनंती आहे की तुम्ही खरोखरच एकदा प्रयोग करून बघा. 1 एकर कांदा या खतावरती करा, बाकीचं तुमचं जी कोणाचा 5 एकर असेल ते वेगळ्या पद्धतीनं करेल. उद्या भविष्यात आपल्याला आपली शेती वाचवायची असेल आणि आपण जगायचं असेल, आपण जगलं तर पाहिजे, उत्पन्न निघाल्याशिवाय जगणार कसं आपण? तर माझी विनंती आहे केलं पाहिजे आपण या पद्धतीनं. मी स्वतः शिक्षक आहे, रिटायर झालोय 2 वर्षापासून. तुम्ही सांगत होता की 16,000 ह्या वर्षी खर्च केलाय, तर उत्पन्न किती मिळेल तुम्हाला? माझा अंदाज आहे साधारणपणे ह्या वर्षी 100 बॅग निघल कांदा. 100 बॅग म्हणजे 50 क्विंटल निघल. आणि आम्ही काही जास्त अपेक्षा करत नाही. आता जरी रेट कोण म्हणते 6,000 आहे, कोण म्हणते 4,000 आहे, पण आम्ही सरासरी 3,000 जरी आम्हाला रेट मिळाला तरी सुद्धा 1-1.5 लाखाचं उत्पन्न निघाल अशी माझी. म्हणजे 16,000 1.5 लाख रुपये आरामशीर उत्पन्न होतं. मग काय म्हणजे हे आता ह्याची तुलना लगेच असं करू नये की 16,000 1.5 लाख निघालं म्हणजे मग 1.25 लाखाचा कांदा झाला. ते कारण वातावरण पुढच्या वर्षी कसं असेल काय सांगता येत नाही. पण एक आहे की पडत्या काळात सुद्धा हा खत मला सांगा, आज जी कांदा तुमचा जी जिवंत राहिलाय ती किती खराब वातावरणात जिवंत राहिलाय? याच्यापेक्षा खराब वातावरण मी माझ्या लहानपणापासून तर बघितलं नव्हतं. पातच मी बघितलं नाही साहेब. मला सांगा, 45 वर्षात एवढं खराब वातावरण असताना तरी सुद्धा असा कांदा आलाय. मग ह्याच्यापेक्षा काय खराब दिवस येणार आहेत? याच्यापेक्षा खराब काही दिवस येणार नाहीत. आणि पूर्वीच्या काळी जी शेणखत शेतामध्ये होता त्याच्यामुळे पूर्वी पिकत होतं, पण अलीकडच्या ह्या 20 वर्षामध्ये एवढं रासायनिक प्रचंड मोठ्या प्रमाणात अंशच जमिनीत तयार झालाय. तो पहिल्यांदा संपण्यासाठी 4-5 वर्ष जातील असा माझा अंदाज आहे. कारण मला खात्री आहे की ह्याच प्लॉटमध्ये जर मी सतत अशा पद्धतीनं समजा जर वैदिक खत वापरून किंवा शेणखत वापरून करत राहिलो तर याची ताकद जमिनीची वाढणार आहे ना 100%.
SCT वैदिक तंत्रज्ञान वापरल्यापासून उत्पन्नात किती भर झाली, किंवा काय शेतकरी म्हणते ती टेक्नॉलॉजी महाग आहे, यांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? हे बघा, मला असं म्हणायचं आहे, शेती ही असा उद्योग आहे, कारण ती उद्योग म्हणून बघत नाही आपण, पहिल्यांदा व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे शेतीकडं. उगा ती काळ्या आईची वटी भरायची म्हणून पेरायचं, हे बंद झालं पाहिजे आता. पोरांना आपण खर्च करून शिकवतो म्हणजे उद्या भविष्यात त्यानं कुठं तर काय करावं म्हणून, तसं इथं इन्व्हेस्टमेंट बी तेवढीच केली पाहिजे. माझं खात्रीनं मला अनुभव असा आहे की नाशिक भागातला शेतकरी 10 लाख तयार ठेवतो आणि 1 एकर द्राक्षाचं पीक घ्यायला तयार राहतो, त्यावेळेस त्याला 20 लाख मिळतात. आता आम्हाला इथं एकरी 5 लाख व्हायची मुश्किल आहे द्राक्षामध्ये, कारण आम्ही लाखावर खर्च बी करत नाही, कारण खर्च केला तर उत्पन्न निघेल. आणि तर मला सांगा, तुमची जी माती आहे त्या मातीत काय बदल झालेला वाटतोय का तुम्हाला? आता बघा, आता माझ्या समोरच बघा, मी इथं असं बघतोय, आता घट्ट आलंय रान, पण तरी सुद्धा माझ्या हाताने एवढं उकरतंय म्हणजे काय तर बदलच झालाय का नाही सांगा. आता हे काय, मी इथं तुम्ही मुलाखत घ्यायला येणार आहे आणि म्हणून मग इथं मऊ रानातच बसू असा काय नाही विषय. कांदा उपटला तरी मुळ्या तर आहेत सगळ्या कांदा आहेत, म्हणजे फरक पडतंय साहेब नाही म्हटलं तर, कारण शेणखताची ताकद तुमच्या वैदिक मध्ये आहे हे मला लक्षात येते, कारण ह्या सगळ्या मुळ्या दिसतात आतमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पांढऱ्या मुळ्या. तर फार गरजेचं आहे, रासायनिक खत खरंच वापरू नये, एक दाणा सुद्धा वापरू नये, ह्या मताचा आहे मी. तर मला सांगा, साधारण आता जी काही लोक शेत म्हणतात की टेक्नॉलॉजी महाग आहे, तर तुम्हाला काय वाटतं? महाग टेक्नॉलॉजी आहे तर त्या लोकांनी 10 गुंठ्याला 20 गुंठ्याला प्रयोग करून बघावा, पुन्हा 1 एकराकडे जावं, पुन्हा 1-2 पुढच्या वरच्यावर जसं उत्पन्न वाढेल तसं मग त्यांचं धाडस वाढेल खर्च करायचं, पुन्हा त्यांच्या 1 हेक्टरला वापरतील, पुन्हा 2 हेक्टरला वापरतील. सुरुवात तर करून बघा ना, अगोदर सुरुवात केली पाहिजे. युट्यूबला बघून खरं आहे का खोटा आहे, काय महाग आहे मला सांगा साहेब. तुमचं 550 रुपयाला कृषी अमृतची बॅग आहे, 550 रुपयाला, आणि इकडे कुठली जर बॅग घेतली तर 1,500ला. SSM तर SSM पहिल्या वर्ष वापरूच नाही गेला, महाग वाटतं. तर कृषी अमृतचा पहिल्यांदा प्रयोग करून बघू द्या त्यांनी, थोडं 10 गुंठ्याला त्यांनी काय छोटं लसूण केलाय त्यांचा समोर, काय तर प्रयोग तर करून बघून त्यांना फरक कळेल ना. तर तुम्हाला खत औषधं कुठून उपलब्ध होतात? ठीक आहे, माणेगाववरनं समाधान बेडगे म्हणून आमचे मित्रच आहेत, त्यांच्याकडनं आम्ही घेतो. नमस्कार सर. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा आणि तुमचा शॉप कुठं आहे? माझं नाव समाधान सौदागर बेडगे, माणेगाव मध्ये कृष्णा ऑर्गॅनिक ह्या नावा शॉप आहे. आणि तर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे, तर सर्व शेतकऱ्यांना आपण मोफत मार्गदर्शन करतो. प्लॉटवर येऊन त्यांच्या शेतामध्ये बदल, एखादा नवीन शेतकरी असेल त्यांना बाबा निम्या शेतकऱ्याला वापरता. ह्यांनी पण व्हिडिओ बघितले होते, पण सुरुवातीला निम्या शेतकऱ्याला निम्या कांद्याला टाकायला होतं, म्हणजे हा निम्मा प्लॉट गेल्या वर्षी कचला होता, निम्मा चांगला होता, तर निम्याला टाकलं तर निम्यामध्ये टाकलं होतं आपण कचल्याला टाकलं होतं. सर म्हणलं तुम्ही कचल्याला, तुमच्या शेतामध्ये किती पण क्षेत्र असू द्या, कचल्याला जिथं वाटतंय का तिथं 10 गुंठ्याला 5 गुंठ्याला आधी टाका, मग सर्व क्षेत्राला वापरू. तिथं टाकल्यानंतर 8 दिवसातच सरांचा फोन झाला, म्हणले जिथं चांगलं कांदा होतं त्यापेक्षा 1 भर पात वाढली, मग लगेच त्या राहिलेल्या कांद्याला परत डोस टाकला होता. धन्यवाद.